ब्रेकनंतर पुन्हा स्वागत। बातमी मुंबईमधून आहे। मुंबईच्या चारकोपमध्ये 450 ते 500 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना हक्काची प्रशस्त घरं मिळालेली आहेत। पुनर्विकासाच्या माध्यमातून तब्बल 1100 स्क्वेअर फुटांची सुसज्ज घरं रहिवाशांना मिळाली आहेत। श्वेतांबर सोसायटीच्या रहिवाशांनी स्वतः 22 मजली टॉवर साकारलेला आहे, त्यामुळे त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। पुनर्विकास जर तुम्हाला करायचा असेल तर नेमकी काय प्रक्रिया असते याविषयी बोलणारी सावंतजी आपल्यासोबत आहेत। सेक्रेटरी म्हणून तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या प्रक्रियेसाठी लोकांशी बोललात, सोसायटीतले अनेक लोकांचा विरोध होता का? सुरुवातीची परिस्थिती काय होती आणि हळूहळू ही प्रक्रिया कशी पूर्ण केली? एक सुदैव असं होतं की माझ्या संस्थेमध्ये कोणाचाही विरोध नव्हता। सुरुवातीला आम्ही स्वयं पुनर्विकास न करता पुनर्विकास करायचं ठरवलं, त्यामुळे आम्ही मग अनेक बिल्डरांना व्हिजिट केल्या, सगळं केलं। परत त्यानंतर लगेच स्वयं पुनर्विकासाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजाश्रय दिला, त्यामुळे मी माझ्या संस्थेला त्याबाबत कल्पना दिली व संस्थेतील सर्व सभासदांना मान्य करून घेतलं की आपण स्वयं पुनर्विकास करूया। त्याला सर्व सभासद तयार झाले व त्यानंतर आमचा स्वयं पुनर्विकासाचा मार्ग सुरू झाला। साधारणपणे आपण तुमचं घर बघता बघताच्या गप्पा मारूयात। या घरामध्ये आता साधारणपणे किती रूम आहेत? थोडं चालेल, साधारणपणे किती रूम आहेत? संपूर्ण घराची होम टूर आम्हाला करून द्या, कारण अनेक लोक असे आहेत की त्यांना स्वयं पुनर्विकास प्रकल्प हवा आहे। मग यामध्ये मूळ अडचणी काय होत्या, त्या अडचणी तुम्ही कशा सोडवल्या आणि आता जे कुटुंबीय इथे आहेत ते साधारण किती आहेत? आता आजच्या या इमारतीमध्ये टोटल 69 फ्लॅट आहेत। आमचे जुन्या इमारतीमध्ये माझे 19 फ्लॅट होते, त्यापैकी ज्याचा फ्लॅट 402 405 एरियाचा होता त्यांना 823चा एरिया मिळाला। 525 ज्यांचा एरिया होता त्यांना 1048 मिळाला। 598 ज्यांचा एरिया होता त्यांना 1097 एवढा एरिया देण्यात आला। आणि मुळातच ही घरं आपण बघितली तर ऐसपैस आहेत, 2 BHK ची घरं आहेत। एखाद्या लॅविश सोसायटीमध्ये ज्या पद्धतीच्या अम्युनिटीज असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात। 2 BHK ची घरं असणाऱ्या व्यक्तींना पार्किंग सुद्धा या ठिकाणी व्हर्टिकल पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हा कॉम्पॅक्ट बेडरूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मास्टर बेडरूम सुद्धा आहे। प्रवासामध्ये खरंच आपण जर बघितलं तर मोठा बदल घडतो आहे। बिल्डर्सने लुबाडलेली अनेक उदाहरणं आपल्या समोर असतात आणि तुटपुंज्या गोष्टींचं आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात हा सर्रास बिल्डरचा बाजार सुरू असतो आणि दक्षिण मुंबईतनं, मुख्य मुंबईतनं मुंबई बाहेर फेकली जाणारी अनेक मराठी कुटुंबे आहेत, त्यांना मुंबईमध्येच रोखण्यासाठी स्वयं पुनर्विकास प्रकल्प हा नक्कीच फायद्याचा ठरेल असं म्हणता येईल। व्हिडिओ उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।